स्वागत आहे सर्वांचं आजच्या रांगोळीच्या नवीन भागामध्ये. आज तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे अगदी सुंदर सुंदर आणि अगदी सोप्या सोप्या अशा रांगोळी डिझाईन. हे सर्व डिझाईन्स तुम्ही या डेली यूजसाठी वापरू शकता आणि अगदी छोट्या छोट्या डिझाईन्स आहेत, कमी वेळामध्ये पण होणाऱ्या आहेत. तर आपल्या सगळ्यांकडेच सकाळी सकाळी जास्त टाईम नसतो, तर आपण अशा पद्धतीच्या सर्व डिझाईन्स काढू शकतो, ज्या की अगदी कमी वेळ घेणाऱ्या आहेत आणि कमी वेळामध्ये काढून होणाऱ्या रांगोळ्या कोणाला काढायच्या नसतात. तर मैत्रिणींनो, अगदी सुंदर सुंदर अशा डिझाईन्स आहेत. तर नक्की सगळ्या डिझाईन्स पहा आणि सगळ्या डिझाईन्स काढण्याचा पण प्रयत्न करा. रोज तुम्ही जर तुमच्या दरवाजासमोर रांगोळी काढत असाल, तर तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे की तुम्हाला रोज एक नवीन रांगोळी पाहायला मिळते आणि आपल्या चॅनलवरती तर रोजच नवीन रांगोळ्या येत असतात. जर आज तुम्ही नवीन असाल चॅनलवरती, तर तुम्हाला आजचे व्हिडिओज आवडले तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे जुने लोकं आहेत त्यांनी आपल्या कशा वाटल्या आजच्या डिझाईन्स हे नक्की सांगा. म्हणजे तसे सगळ्यांनीच कमेंट्स करून सांगा तुम्हाला आवडलं की नाही डिझाईन्स ते. तर तुम्हाला आठवड्याभरासाठी आपल्या चॅनलवरती भरपूर साऱ्या रांगोळ्या आहेत. तर तुम्ही कुठल्याही रांगोळ्या तुम्हाला ज्याही आवडतील त्या सगळ्या डिझाईन्स तुम्ही ट्राय करू शकता आणि जास्त अवघड पण रांगोळ्या नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला ट्राय करायला काहीही हरकत नाही आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपली पहिली डिझाईन ही रेडी पण होत आलेली आहे आणि जास्त काहीच केलेलं नाही आहे आपण या डिझाईनमध्ये. तुम्ही अगदी आरामात ही डिझाईन काढू शकता. बघा किती सुंदर आणि सोबर अशी डिझाईन आहे आणि दरवाजासमोर अशा डिझाईन छान पण दिसतात. तर पुढची डिझाईन आहे आपली 2 ते 2 टिपक्यांची आणि या डिझाईनमध्ये आपल्याला जास्त काहीच करायचं नाही आहे. अगदी बेसिक अशी डिझाईन आहे. सगळेजण काढू शकतात. म्हणजे ज्यांना रांगोळी काढताही येत नाही ना, तेही लोकं ही डिझाईन काढू शकतील. इतकी सुंदर अशी डिझाईन आहे. आणि मी तुम्हाला जास्त अवघड रांगोळ्या पण दाखवत नाही, कारण की सगळ्यांना काढायलाही आल्या पाहिजे. जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सर्व रांगोळ्या दाखवत असते. त्यामुळे तुम्ही नक्की प्रयत्न करत राहा रांगोळ्या काढायचा. जरी तुम्हाला जमत नसतील तरी पण तुम्ही प्रयत्न करत राहा आणि प्रयत्न केल्यावरती सगळ्या गोष्टी आपोआप आपल्याला जमायला लागतात. तर अशा पद्धतीने बघा, आपल्याला अशी या रांगोळीमध्ये फक्त डॉट्स वापरायचे आहेत, जास्त काहीच करायचं नाही आहे आणि आपण हे डेली यूजसाठी वापरू शकतो. बघा, ही डिझाईन छोटीशी आहे आणि सिंपल डिझाईन आहे आणि दरवाजासमोरही छान दिसते. आणि आपल्याकडे जर कमी जागा असेल तर आपण या सर्व डिझाईन्स कमी जागेमध्येही काढू शकतो. तर आपली ही पण डिझाईन रेडी झालेली आहे. पुढची डिझाईन आहे ही 4 ते 2 टिपक्यांमध्ये आपल्याला काढायची आहे आणि ही खूप सुंदर अशी डिझाईन आहे. फक्त या डिझाईनमध्ये आपल्याला ज्या लाईन्स आपण काढतोय त्या अगदी अशा सरळ काढता आल्या पाहिजेत, तेवढी काळजी आपण घ्यायची आहे त्यामध्ये. आणि जरी तुम्हाला सरळ नाही जमल्या तर तुम्ही त्या स्केलच्या मदतीने सरळ करून घ्यायच्या आहेत. मी पण स्केल यूज करते कधी-कधी, जेव्हा माझ्या पण लाईन्स सरळ येत नाही तेव्हा. तर ह्या डिझाईनमध्ये फक्त आपल्याला लाईन्स आणि डॉट्स काढायचे आहेत. तर मग ह्यामध्ये तर काही जास्त नाही आहे काढण्यासारखं, म्हणजे अगदी सोपी रांगोळी आहे. तर व्यवस्थित असे डॉट्स काढून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित सरळ लाईन काढायच्या आहेत, जेणेकरून तुमची रांगोळी छान अशी दिसेल. आणि मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की कलरही वापरताना आपण नेहमी कॉन्ट्रास्ट कलर वापरायचे, त्यामुळे रांगोळी जास्त अट्रॅक्टिव्ह वाटते. तर बघा, आपली ही डिझाईन अशा पद्धतीने आपल्याला काढायची आहे. डॉट्स काढण्यासाठी तुम्ही बॉटलही वापरू शकता, जर तुम्हाला हाताने काढायला येत नसतील तर. आणि नसतील तुम्हाला अशा पद्धतीचे डॉट्स कसे काढायचे याचा व्हिडिओ मी एक शेअर केलेला आहे, तर तो तुम्ही नक्की चेक करा जर तुम्हाला जमतच नसतील तर. तर बघा, ही पण डिझाईन आपली रेडी झालेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर रांगोळ्या काढत नसाल
तर नक्की रांगोळी काढायला सुरुवात करा. आणि जे रांगोळ्या काढतायत आणि रोज छान छान अशा कमेंट्स आपल्या व्हिडिओजवर करतात, त्यांचे सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही ॲटलिस्ट प्रयत्न केलेला आहे आपल्या डिझाईन्स काढण्याचा, त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. अशाच नवीन नवीन डिझाईन्स तुम्ही शिकत राहा आणि छान छान कमेंट्समध्ये पण मला सांगत राहा. तुम्ही पण अशा डिझाईन्स तुमच्या दरवाजासमोर रोज काढल्या तर तुम्हालाही रोज छान छान कॉम्प्लिमेंट्स नक्कीच मिळतील. जास्त मोठ्या डिझाईन आपण काढायच्याच नाही आहेत आणि तुम्हाला पहिल्यांदा म्हणजे तुम्ही शिकत असाल तर छोट्या छोट्या डिझाईन्सपासून सुरुवात करा. म्हणजे तुम्हालाही लवकर रांगोळ्या काढायला येईल. जसं जसं आपली प्रॅक्टिस होत जाते तसं त्यानंतर आपल्याला आपोआप रांगोळ्या काढायला येत जातात. तर सुंदर सुंदर रांगोळ्या आहेत आजच्या आपल्या. तर सगळ्यांनी लास्टपर्यंत सगळ्या डिझाईन्स पहा, कारण की सगळ्या सुंदरच डिझाईन्स आहेत. एकही डिझाईन तुम्हाला यातली अशी दिसणार नाही की रिपीट आहे आणि चांगली नाही आहे ते. ही डिझाईन खूप सुंदर आहे. तुम्ही ही अशी आपल्याकडे काही कार्यक्रम वगैरे असेल तरी पण काढू शकता. म्हणजे छोटे छोटे फंक्शन्स असतात आपल्याकडे किंवा सण असतात तेव्हाही आपण अशा डिझाईन्स काढू शकतो. आणि जास्त तुम्ही जर डॉट्स रांगोळ्या काढणं प्रेफर करत असाल तर ही डिझाईन छान आहे. तुम्ही कशा पद्धतीच्या रांगोळ्या काढतात तुमच्या दरवाजासमोर? डॉट्स रांगोळी काढतात की फ्री हँड रांगोळ्या काढतात? तुम्हाला कुठल्या पद्धतीच्या रांगोळ्या जास्त काढायला आवडतात? हे पण मला सांगा. आणि तुम्हाला अजून कुठल्या वेगळ्या रांगोळ्या पाहिजे असतील तर तेही मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मी प्रयत्न नक्की करेल तुम्हाला त्या पद्धतीच्याही डिझाईन्स दाखवायच्या. तर ह्यामध्येही आपल्याला अशा लास्टला फुलं काढून घ्यायची, म्हणजे डॉट्स काढायचे आहेत आणि त्याची फुलं बनवायची आहेत. याही रांगोळीमध्ये आपल्याला फक्त डॉट्स जास्त वापरायचे आहेत आणि याच रांगोळ्या सगळ्यात जास्त सुंदर दिसतात. म्हणजे फिंगर रांगोळ्यांचा एक काहीतरी वेगळाच असतो नाही का, ॲट्रॅक्टिव्हनेस. ज्या रांगोळ्या आपण असं मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढतो त्यापेक्षाही या रांगोळ्या सुंदर दिसतात. छोट्या छोट्या असतात पण छान दिसतात दिसताना. तुम्ही तुमच्या आवडीचे कलर्स ह्यामध्ये यूज करू शकता. असं काही नाही आहे की मी जे कलर वापरते तेच कलर तुम्ही तुम्ही पण वापरले पाहिजे. तर आजच्या डिझाईन्स तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन आणि सोप्या रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत बाय. थँक यू.